ओके सो दुपारचे 3:30 वाजले आणि ही अवस्था आहे पावसाची. आता मी आलो गाडी धुवायला. मला गाडी धुवायची इनोवा. गाडी धुया, पाऊस पडतो मस्त की वरतून फक्त कपडा मारायचा, पाणी ऑटोमॅटिक घेऊन जाईल सगळी घाण खाली. सो अभी वन साइड गाड़ी के साथ नड़ने का विषय है. मैं गाड़ी धोऊंगा, उसके बाद आपको मिलूंगा, ऐसा कुछ विषय है. मेरे हाथ में छाता है, एक हाथ में कपड़ा रहेगा, गाड़ी पहुंचेंगे. ठीक है, तो कैमरा किधर रखने का वो जमेगा नहीं, तो मिलते हैं बाद में. चलो ओके. सो असं काय आहे, आता झालेली आहे आपली आतून पण गाडी धुवून ऑलमोस्ट. ओके सो गाईज संध्याकाळ झाली आणि आता आपण निघतोय ठाण्याला हर्ष आणि आयुषीकडे. तिकडून बघूया काय प्लॅन आहे काय नाही ते. या पावसाने ना एकदम असा गाईज हा जो पाऊस आहे ना, पाऊस हा कुठेही नडतोय रे. म्हणजे हिवाळ्यात घुसतोय, उन्हाळ्यात घुसतोय, आड झूड नुसता. मी बघतोय म्हणजे हा लक्ष्मीपूजनलाच काय येतोय, दिवाळी नंतर काय येतोय. अरे भाई राहा ना जरा, स्वतःची व्हॅल्यू बनव भावा. जेव्हा आहे तुझे 4 महिने दिलेत ना, जग ना तसा भाई. आम्हाला कशाला एकदम प्लॅनचा पूर्ण असं. ओके सो गाईज आता आम्ही चालूया फक्त मालवणी. तर बघूया कसं काय काय सीन आहे काय नाही ते खायला. आम्हाला ऑटोच नाही भेटत आहे, आम्ही आता शोधतोय. ऑटोची तलाश आहे आम्हाला. फायनली आम्हाला ऑटो भेटली. हा रस्ता बघा गाईज कसा आहे भाई साहब. तर गाईज मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे तिकडे पोहोचल्यानंतर. सो आर यू रेडी? पण आपण पोहोचलेलो आहोत लोकेशन वरती. हा सगळा यांचा मेन्यू कार्ड आहे. गाईज सरप्राईज असं होतं की मी व्हेज खाणार आहे, तुम्ही नॉनव्हेज खायचं. तुम्हाला माहिती आहे मी व्हेज खातो. अरे बोलले मला तर एकच ऑप्शन दिसतो, एक. आणि एक स्पेशल व्हेजिटेरियन थाळी एक दिसते. तर अशी असा काय हा मेन्यू कार्ड आहे, बघू शकता तुम्ही. मेन्यू कार्ड तर एकदम प्रीमियम आहे बाय द वे. जेवण ठरवणार मेन्यू कार्डवरून नाही, जेवणावरून. एक्झॅक्टली भाई. मला एवढी भूक लागली आहे की मी इंटेरियरला डेकोरेशन बोललो. माझा तर उपवास झाला आज. दादा खूपच भारी. नॉनव्हेज मध्ये भरमसाठ ऑप्शन आहेत. त्यात माझा मोठा प्रश्न हा पण आहे की व्हेज भेटेल की नाही. तुम्हाला म्हणजे आज ऍक्च्युअल काय असेल थाळीमध्ये ते दाखवते ते लोक. बोंबील थाली, स्क्विड थाली. अरे स्क्विड पण आहे यांच्याकडे. मटन किमा थाली जेव्हा मी खात होतो म्हणजे तेव्हा खाल्ले. बाप रे यांच्याकडे व्हरायटीज बघ. आणि पुढचे तर राहिले ना दाखवायच्या. तू काय मागवतेस? थाळी मेन कोर्सला आणि स्टार्टरला प्रॉन्स फ्राय. हा काय मागवतोय? माझ्याकडे मोजून 2 ऑप्शन आहेत. एक व्हेज थाली आणि दुसरी जी आहे स्पेशल व्हेज थाली. नीट सांगायचं तेल मीठ मिरची कसं आहे म्हणजे स्पायसी वगैरे नीट. लेवल एकदम प्रॉपर यायला पाहिजे. नाही आला ना प्रेशराइज फील होतंय. एकदम प्रेशराइज. आलेला आहे. उचल उचल उचल. मला माहिती आहे तुला उचलायचं. प्रणव तुझी इच्छा नाही होते हे खायची. मी इच्छा मारून टाकली अशी अशी. पण काय असं ड्रास्टिक चेंज? असंच आधी तंगडी तोडायचा. हा आधी बोलायचं काहीतरी तोड खाऊ, आधी तोड खाऊ, चिकन मटन. ठीक आहे ना. चांगला इनिशिएटिव्ह आहे. कोणतरी ऍटलीस्ट सुधारलं आमच्यातलं. सुधारण्याचं ना कोणतरी म्हणजे चांगलं करतोय यार. म्हणजे जो खातो तो वाईट आणि ही स्वतः तोडते. त्याला तोडला घ्या. बिचारा एक प्रॉन्स शहीद झाला हिच्या तोंडात. सकाळी तो बाहेर निघेल. तू सांगतेस कशी? अमेझिंग. खरं चांगलं. भारी. कशी तिखट आहे काय काय? परफेक्ट आहे. इट्स नॉट दॅट स्पायसी बट इट्स टेस्टी. इंग्लिश भाई हा बदलापूरला राहतो. अरे नाही असं नाही, मी कमी नाही लेखते पण कधी बोलला नाही रे आमच्यासोबत. एवढा तिखट नाहीये जरासं ते. आमच्यासोबत कधी बोलला ना. ब्लॉग चालू झाला. ओ इट्स नॉट दॅट स्पायसी. पहिला स्टार्टर यांनी तोडलाय. कसं वाटलं? काहीच पाणी खूप सुंदर आहे. नाही मी ऑनेस्ट रिव्ह्यू देते. खरंच खूप टेस्टी आहे. म्हणजे मला जसं आवडतं तसं आहे. मला स्पायसी जास्त नाही आवडत. ठीक आहे. माझी स्पेशल वेज थाळी येते. भाई साहब भाई ही डिश बघा. याच्यातून मस्त वाफा मारतात गरम गरम. हे पण ते सुरमई आहे ना. कोण पहिला घास उचलतं? मी त्याच्यासाठी थांबलोय असं. जेन्युइन ना जेन्युइन. जे मी नीट खाते. मी वरचंच खाल्लं फक्त. माझी थाळी बाकी आहे. काय
अरे रस्सा आहे पॉम्पलेट आहे. म्हणजे कोकम पासून बनलेलं असं. तुला जी सवय असेल ना स्पायसी वगैरे तसा नसणार आहे. ते मला वेगळं लागतं. ह्याचा प्रॉपर तुला कोकमचा एक हे बघ फ्लेवर आहे. कोकमचा फ्लेवर आहे. हा, हेच आहे. मला वेगळं लागते काही बट असेल हे चांगलं. आहे. अशीच थाळी असते. कोकणकरांना विचारा तुम्ही, कोकणी माणसांना विचारा. हिला मला बघा, तर हिला पीस सुटत नाही. मला तर खूप आवडला. असं फ्राय तू हे का तेच बापरे आली बघा द महाराजा स्पेशल 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 बघा कशी दिसते. ही चटणी नारळाची, हा जवळा, सोलकढी, रस्सा, एक फ्राय पीस आणि ही वाली आणि एक हे सुक्क काय दिलं बोंबील दिलं ना सुक्क बोंबील बोंबील बोंबील. बोंबील फ्राय दिलं सर. आणि इकडे पण सेमच आहे म्हणजे बाकीच्या पॅटर्न सेम आहे फक्त हा पॉम्पलेट थाळी मागवली म्हणून. इथं व्हेज मध्ये मी तुम्हाला सांगतो व्हेज मध्ये सांगायची गरज नाही तुम्हाला बघूनच कळत असेल. हा बघा पनीर भाजी डाळ, हा पुलाव आहे, हे बघा हे लोणचं दिलं, ही चटणी दिली नारळाची, ही सोलकढी दिली, हे गुलाबजामुन दिलं, एक पापड आणि भाकरी. भाकरी मिळेल ना एक्स्ट्रा. कोथिंबीर वडी आहे. लपाछुपी खेळत होती माझ्यासोबत. भाकरी सुद्धा मला आवडली कारण भाकरी पण खूप सॉफ्ट आहे, एकदम व्हाईट आहे आणि जशी आमच्या घरी बनते तशी एकदम. पण हे खातो ठीक आहे. शियस भाकरी भाले. हे पहिले आपण पनीर पासून सुरुवात करूया. पनीर आणि भाकरी खाल्ली, मस्त टेस्ट आहे. व्हेजवाल्याची काय जिंदगी आहे बघताय का. डाळ आणि भाकरीची काय कॉम्बिनेशन आहे, वेगळंच कॉम्बिनेशन आहे. हे मी ट्राय करतो आणि सांगतो. भारी आहे व्हेज पण मस्त. मला आतापर्यंत चांगली वाटली. लिटरली आमचे हात आहे ना थांबत नाहीत. भाजी बघा, या भाजीच्या मी प्रेमात पडलोय. चीयर्स. आता ते करंट बसतो ना. मी इथं भातासोबत युद्ध करतोय, हर्षभाई इकडे मच्छीसोबत युद्ध करतायत आणि आयुषी मॅडम इकडे कोणासोबत युद्ध करतायत, काट्यांसोबतच. पाठीमागे काका आपले. भारी टेस्ट आहे. पुलाव खूप नाटक करतोय त्यामुळे डाळ बोलते थांब मी आले. डाळीने घातली उडी आता ह्याच्यात. आता याचा कार्यक्रम आहे. ताट बघा कसं दिसतं, एकदम क्लीन अँड क्लिअर. तर आपली थाली एकदम क्लीन अँड क्लिअर. इकडे हर्षची पण क्लीन अँड क्लिअर. इकडे आयुष्य अजूनही युद्ध खेळतेच आहे. माहित नाही आजपर्यंत संपेल की नाही. इन जो पार्ट आहे तो हे दोघं ठीक आहे. जरा मिक्स करून पिऊ, वेगळंच होऊन. सोलकढी इकडे. आता गुलाबजामुन खाऊया आपण. गुलाबजामुन नाही का विचार आहे व्हेजवाल्यांचा प्रॉफिट आहे. त्याच्यात तरी अशी तसल्ली द्यावी लागते. व्हेज खाल्ल्यावर अशी तसल्ली द्यावी लागते स्वतःच्या मनाला. 100% हे तर आहे. असा प्रॉफिट नको मला. हम लॉस में खुश आहे. अरे थाली कुठे गेली आपली. अरे थाली कुठे गेली आपली. अरे मॅडम संपवा, मला लय भूक लागली भूक लागली. तर गाईज असं काय आपलं बिल झालंय. गाईज जेवण ओके होतं. छान होतं. कसं होतं. मस्त होतं. ऑथेंटिक होतं. मला पण आवडलं, मस्त होतं. अरे मी लोकेशनच म्हणजे मेन तर लोकेशनलाच गल्लत होते माझी माहिती आहे बघा. आज पकाडी हा रोड बोला त्याच्या समोरच आहे. तर मित्रांनो या ब्लॉगला इथंच एंड करूया. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. लाईक शेअर अँड सबस्क्राईब.